नमस्कार, मी परमदास जाधव. आज आहे 2 एप्रिल 2026. तर आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हा पडलेला आहे. तर प्रामुख्याने सातारा, सांगली, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडलेला आहे. तर मात्र पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. सिंहगड रस्ता, धवणकवाडी या आणि आळंदी या परिसरामध्ये गारासह पाऊस पडलेला आहे. तर काही भागामध्ये 1.5 तास 36 ते 104 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूर आणि सांगली येथे सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आणि नाशिकमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आणि त्याचा मोठा फटका हा द्राक्ष आणि इतर पिकांना बसला. तर धुळे व जळगाव या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस हा पडलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. तर धाराशिव व जालना मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि कोकण, मुंबई, ठाणे आणि रायगडच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार या अवकाळी पावसामुळे राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांमध्ये 119 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील जे पिकं आहेत त्यांचे नुकसान